कोल्हापूरवरूनच बोलताय ना तुम्ही? हो हो, महिला अनाथ आश्रम कोल्हापूरवरून बोलत आहे. नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघावा. जालना जिल्ह्यातलं एक कुटुंब, परिस्थिती अगदी हलाखीची. त्या कुटुंबासोबत ज्या पद्धतीने एक फ्रॉड झाला आहे, त्या फ्रॉडमध्ये त्यांचे काही पैसेसुद्धा गेलेले आहेत, मनस्तापसुद्धा झालेला आहे. तो कशा पद्धतीने हा फ्रॉड झाला, सविस्तर चर्चा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे बघावा. मित्रांनो, सध्या बरेचसे म्हणजे गाव पातळीवर जर पाहिलं आपण, म्हणजे फक्त मराठवाडाचं नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात पाहिलं तर सध्या लग्नाला आलेले मुलं ज्यांचं वय 30 ते 35 वर्ष झालेलं आहे, अशा मुलांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही आहे. त्याचं कारणही तसंच आहे की 2000 ते 2010 जवळपास या 10 ते 15 वर्षात जे काही गर्भपात झालेत, विशेष करून मुलींचे गर्भपात झालेत, त्यावेळेस जे काही गर्भपात झाले त्याची भरपाई म्हणून सध्या मुलींची संख्या खूप आणि प्रचंड कमी आहे. त्याचमुळे मुलींच्या मागण्यासुद्धा वाढलेल्या आहेत, डिमांड वाढलेल्या आहेत. प्रत्येक मुलीची अशी अपेक्षा आहे की मला बंगला पाहिजे, फ्लॅट पाहिजे, शेती पाहिजे, नोकरी पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, अशा बऱ्याचशा मागण्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे जे साधारण परिवारातले जे मुलं आहेत त्यांची लग्न जुळणं थोडंसं कठीण झालेलं आहे. गाव पातळीवर जरी आपण विचार केला तर 30 ते 35 वर्षाचे बरेचसे मुलं अजूनही लग्नाचे बाकी आहेत. त्यामुळे निश्चितच त्या मुलांनाही टेन्शन येतं की आपलं लग्न कधी होईल, त्यांच्या घरच्यांनाही टेन्शन आहे. आईवडील एक थोडेसे टेन्शनमध्ये असतात की आपल्या मुलाचं लग्न कधी होते, आपला वंश कसा पुढे वाढेल, अशा वेगवेगळ्या चिंता असतात. मित्रांनो, अशामध्येच जालना जिल्ह्यातलं एक कुटुंब, या कुटुंबासोबत एक फ्रॉड झालेला आहे. मुली आपल्याला भेटत नाही, त्यामुळे आपण अनाथ आश्रमात जावं आणि अनाथ आश्रमातले मुली करावी, कारण त्यांना आईवडील नसतात, गरीब परिस्थिती असते आणि आपल्या मुलाचं कुठंतरी लग्न होईल या आशाने ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या अनाथ आश्रमाच्या फ्रॉड कॉलच्या संपर्कात आले. म्हणजे जी टीम आहे फ्रॉड कॉल, त्यांनी सांगितले की आमचा अनाथ आश्रम आहे, आमच्याकडे मुली आहेत, त्यांच्या ते संपर्कात आले, त्यांचं बोलणं झालं. तुम्हाला कशा पद्धतीने बोलणं झालं त्याच्या काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे, त्यासुद्धा मी तुम्हाला टाकतो, या व्हिडिओला मी लावतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे फोन करतात. हॅलो, हा बोला ना. महिला अनाथ आश्रम म्हणून बोलत आहे मॅडम. हा मॅडम, काय झालं? मुलगी बघण्यासाठी तू म्हणाले होते ना. हो, ते मला हेच नाही आलं हो मॅडम. मी ते स्कॅनर पाठवा म्हटलं होतं. आता बरं ठीक आहे ना, तुमचं आधार कार्ड पाठवा, मी स्कॅनर पाठवतो. ऐका ना, आपलं नाव काय? प्रणाली पवार. आणि म्हणजे रात्रीच्या शिफ्टच्या ज्या असत्या 5च्या पुढे, त्यांचं नाव काय? जाधव मॅडम. त्या तर काल मला पूनम पवार नाव सांगितलं होतं मला परवाला. नाही 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 नाही, मग राऊत मॅडम आहे आणि एक जाधव मॅडम आहे. राऊत मॅडम तर संचालिका आहेत ना वाटतं तुमच्या? हो हो, संचालिका मॅडम आहे आमच्या राऊत मॅडम. मग तुम्ही किती जणी ड्युटी करता बरं तिथे दिवसाला, संध्याकाळच्या? 3 जणी आहो मॅडम. रात्रीच्या पण 3 जणी. हा, तर मग ते पूनम पवारच म्हणत होते, म्हणून मी म्हणलं. हा हा, पूनम पवार नाव सांगितलं होतं त्यांनी मला. नाही मॅडम, ती नाही. म्हणजे ते ड्युटीज करत नाहीत का तिथे? नाही नाही, डेच्या शिफ्टला नाही आणि नाईटच्या शिफ्टला पण नाही आहेत? नाही आहे, नाही. मग त्या तर आम्हाला बोलल्या होत्या परवाला, मला बोलल्या ना, म्हणून तर मी तुम्हाला सांगते. काय? परवालाच बोलल्या होत्या त्या मला, म्हणून तर मी सांगते तुम्हाला. हो का? मग तुमचा आधार? कोल्हापूरवरूनच बोलताय ना तुम्ही? हो हो, महिला अनाथ आश्रम कोल्हापूरवरून बोलत आहे. माहेर नाव आहे ना ते? नाही, महिला अनाथ आश्रम. महिला अनाथ आश्रम माहेर नाव आहे ना त्याचं? हॅलो, हा, मी म्हणलं माहेर नाव आहे ना त्या अनाथ आश्रमाचं? नाही मॅडम, महिला अनाथ आश्रम आहे कोल्हापूरवर. सोलापूर जवळ? हा, सरांशी कॉन्टॅक्ट झाला होता ना माझा. हो, तो कोल्हापूरचं सांगितलेलं आहे ना मला. हो हो, कोल्हापूरचाच आहे. मग तुम्ही आता सोलापूर म्हणताय? कोल्हापूरच म्हटलं मॅडम मी. महिला अनाथ आश्रम कोल्हापूर. मी ॲड्रेस वगैरे पाठवला आहे तुम्हाला, लोकेशन पण पाठवलं आहे ना. हां 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 हां. तुमचं नाव काय म्हटलं? सोनाली आहे का? प्रणाली पवार. प्रणाली पवार आहे का? हां, ठीक आहे.
बरं, तुमचं आधार कार्ड पाठवा मॅडम मुलाचं, मी स्कॅनर पाठवते आणि तुम्हाला 24 तासाच्या आत गेट पास वगैरे पाठवते. 24 तासाच्या आतमध्ये गेट पास तयार होईल का आपलं? हां, म्हणजे प्रोसेस वगैरे आजच सुरू करते मी. तुम्ही जे पे करता ना ते पावती स्कॅन करावी लागते. अच्छा, तर मी समजा आज केलं तर आपलं उद्यापर्यंत डन होईल का? हां, होणार ना. मग तुम्ही आम्हाला कधी उद्याच बोलवणार का तिथे? मॅडम हो, उद्याला या नाही तर परवाला या. मी तुम्हाला उद्याला गेट पास पाठवते पण. अच्छा, उद्या पाठवता का? हां. पण मग हे बघा, इकडनं यायचं म्हटल्यावर आम्हाला 10 ते 12 तास लागतील बरं का यायला. मग आम्हाला संध्याकाळची जी शिफ्ट असेल तुमच्या दुसऱ्या मॅडमची, तर मग आम्ही तिथे समजा 5च्या पुढे आलो तर शिफ्ट बदलली तुमची, तर मग आम्हाला कोणत्या मॅडमशी भेटावं, काय भेटावं? दुसऱ्या कोणत्याच मॅडम नाही आहे तिथे. आम्ही 3 जणी राहतो. संचालक मॅडम आहे आणि एक आम्ही 2 जणी आहोत मॅडम. तुम्ही दोघी आहात राहतो तिथे. हां. अच्छा अच्छा. दुसऱ्या मॅडमचं नाव काय? दुसऱ्या मॅडमचं जाधव मॅडम. दुसऱ्या जाधव मॅडम आणि तुम्ही प्रणाली पवार मॅडम. हां, आणि आमची संचालिका मॅडम राऊत मॅडम. अच्छा, ठीक आहे, चालतं. तुम्ही मला स्कॅनर पाठवा का मी अगोदर आधार मला पाठवावं लागेल? हो, तुम्ही आधार कार्ड पाठवा, मी स्कॅनर पाठवा. चालतं. मित्रांनो, हे ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी सांगितलं की तुम्ही 6,000 भरा. 6,000 भरल्याच्या नंतर तुम्हाला आमच्या अनाथ आश्रमात एंट्री होईल, तुम्ही मुली बघू शकता. आणि इतकंच नाही तर त्यांनी काही मुलीचे फोटोसुद्धा म्हणजे पुढल्या मुलांना पाठवले, कुटुंबाला पाठवले. त्यांनी फोटो पाहिल्याच्या नंतर मुली चांगल्या दिसल्या त्यांना वाटलं मुली ठीक आहेत, मग आता मुली चांगल्या आहेत तर मग आपण बघून घेऊ, म्हणून त्यांनी 6,000 भरले आणि त्यांनी सांगितले की आम्ही मुलगी बघायला येतो, म्हणजे अनाथ आश्रमातल्या ज्या काही मुली आहेत त्या बघायला येतो. पैसे भरल्याच्या नंतर त्यांची स्ट्रॅटेजी थोडी चेंज केली. ते परत म्हणाले की तुम्ही दूर आहात, म्हणजे आता हे कुटुंब आहे जालन्याचं, अनाथ आश्रम आहे सोलापूर आणि कोल्हापूरच्या मध्ये, म्हणजे तो पण फेक आहे. त्यांनी दुसऱ्याच एका अनाथ आश्रमाची लिंक पाठवली. लिंक म्हणजे आपलं गुगल मॅपची जी लिंक असते, लोकेशन लिंक, ती पाठवली आणि त्यांनी सांगितले की तुम्ही इतक्या दूरून येत आहे तर तुम्ही लग्नाच्या हिशोबाने या, म्हणजे आणि तुम्हाला लग्न करायचंच असेल तर तुम्ही परत 15,000 रुपये भरा. मग या कुटुंबाने परत 15,000 भरले आणि आम्ही प्रोसेस करून ठेवतो, म्हणजे तुमची परत चक्कर होणार नाही. तुम्हाला जी मुलगी पसंत येईल त्या मुलीसोबत तुम्ही लग्न करावं असं आमिष त्यांनी दिलं. या कुटुंबाने जवळपास या सगळ्या प्रोसेसमध्ये 20,000 ते 25,000 रुपये भरले. आणि ज्या वेळेस यांनी पूर्ण पैसे भरले त्यावेळेस पुढील जी टीम होती किंवा विशेष करून महिला होत्या, लेडीज होत्या, त्यांनी यांचे फोन उचलणं बंद केलं. आता हे कुटुंब परेशान आहे. आता आपण 20-25,000 रुपये भरलेत, आता फोनसुद्धा उचलत नाही तर काय करावं असा प्रश्न त्यांना पडला. मग कुणीतरी म्हणलं आता तुम्ही पैसे भरले जे तर तुम्ही हे लोकेशनवरती जाऊन या. त्यांनी लोकेशन पाठवलेलं आहे, अनाथ आश्रम आहे, तुमच्याकडे गेट पास पण दिलेला आहे त्याने, तो पण एक फ्रॉड होता, डुप्लिकेट होता. मग ही पब्लिक जे आहे, हे जे कुटुंब आहे त्या ठिकाणी गेलं. सोलापूर आणि कोल्हापूरच्या मध्ये एक अनाथ आश्रमाची जी काही लिंक दिली होती त्याचं नाव होतं माहेर महिला अनाथ आश्रम. म्हणजे हे कुटुंब ज्यावेळेस तिथं गेलं, त्यांनी विचारपूस केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे तुमच्यासोबत काहीतरी फ्रॉड झालेलं आहे. आमच्याकडे फक्त छोटे लहान मुलं आहेत जे अनाथ आहेत, मोठ्या मुली नाही आहेत. मग या कुटुंबाला तिथे गेल्याच्या नंतर कळालं की आपल्यासोबत फ्रॉड झालेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की ज्या पद्धतीने जालना जिल्ह्यातलं एक कुटुंब या सगळ्या फ्रॉडला बळी पडलं, त्याच पद्धतीने आणखीन कुठलं तरी एखादं कुटुंब या फ्रॉडला बळी पडू नये. 20-25,000 रुपये एखाद्या व्यक्तीसाठी म्हणा किंवा एखाद्या कुटुंबासाठी खूप मोठी रक्कम नसेल, परंतु काही लोकांसाठी ही रक्कम खूप मोठी आहे. जे लोक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांच्यासाठी निश्चितच ही रक्कम मोठी आहे. आणि हे फ्रॉड करणारे सुद्धा अशाच लोकांना टार्गेट करतात जे गरीब आहेत, ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, अशाच लोकांना हे टार्गेट करतात आणि लोक भावनेच्या आहारी जाऊन या लोकांना पैसे देतात. मित्रांनो, हे कुटुंब पुढे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहे. पण ह्या पुढच्या गोष्टी आहेत की आता हे कधी त्यांचे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देत आहेत आणि पोलीस काय कारवाई करेल ह्या पुढच्या गोष्टी आहेत. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करावा आणि आणखी कोणी यामध्ये फसू नये. विशेषतः खेड्यापाड्यातले जे लोक आहेत, गरीब कुटुंबातले जे लोक आहेत, त्यांना हे टार्गेट करत असतात. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा एवढीच आशा. धन्यवाद.